चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नवीन वर्षाची हीच तर खरी सुरुवात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. मराठी नवीन वर्षाचा पहिलाच सण आणि पहिलाच दिवस हा गुढीपाडवा असतो. यशाचे प्रतीक म्हणून गुढीवरती उलटा कलश ठेवला जातो. आरोग्याचे प्रतीक म्हणून गुढीला कडुलिंब बांधला जातो. समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीसाठी काठपदर साडी किंवा जरीची साडी आपण वापरत असतो. सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूच्या काठीचा वापर करून ही गुढी उभारली जाते. सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू, सिद्धीचे प्रतीक म्हणून नारळ, संकल्पाचे प्रतीक म्हणून सुपारी या वस्तूंचा सुद्धा पूजेमध्ये समावेश केला जातो. स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठावरती ही गुढी उभी केली जाते. गुढी आपल्याला सांगते की नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा, आकाशाला गवसणी घाला. मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या, प्रगती करा. जीवनामध्ये कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःख आले तरी त्यामागोमाग सुख हे येत असते. त्यामुळे न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा, असा संदेश गुढी आपल्याला देत असते. समृद्धीचे, चैतन्याचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही उभी केली जाते. परंतु यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही एका वेळेमध्ये गुढी जी आहे तर ती उभी करायची नाही. नाहीतर आपल्याला या पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही. कोणत्या वेळेमध्ये गुढी ही चुकूनही उभी करू नये. गुढी जी आहे तर ती आपल्याला कधी उभी करायची आहे, त्याचप्रमाणे गुढी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये उतरवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला स्नान करायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला देवपूजासुद्धा करायची आहे. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेव्हा देवपूजा करतो तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळते. या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची आपल्याला पाने टाकायची आहेत. कडुनिंब जो आहे तर याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत. कडुनिंब हा शांत प्रवृत्तीचा आहे आणि या दिवसामध्ये वातावरणातील जी उष्णता आहे तर ती वाढलेली असते. त्यामुळे आपल्या त्वचेला कडुनिंबाचा फायदा व्हावा म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकायची आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाही. देवपूजा जी आहे तर ती आपल्याला सूर्योदयाच्या अगोदरच करून घ्यायची आहे. कारण सूर्योदयाच्या अगोदर आपण जर ब्रह्ममुहूर्तावरती देवपूजा केली तर ही वेळ जी आहे तर ती देवपूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा घराचा उंबरठा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला आपल्याला सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं कुंकू, लाल फूल, थोड्याशा अक्षता टाकून आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला आपण गुढी उभी करत असतो आणि सकाळी सूर्य उगवला की लगेचच ही गुढी जी आहे तर ती आपण उभी करत असतो. परंतु यंदा मात्र सकाळी सूर्योदय झाल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभी करायची नाही. सूर्योदय जो आहे तर तो सकाळी 6:40 तर काही भागामध्ये 6:43 होणार आहे. सूर्योदयाचा जो टाईम आहे तर तो प्रत्येक भागानुसार 2 ते 3 मिनिटे इकडे तिकडे होऊ शकतो. आणि या दिवशी फाल्गुन अमावस्येची तिथीसुद्धा असणार आहे. म्हणजे अमावस्या तिथी जी आहे तर ती 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 संपणार आहे. सूर्योदय जरी 6:40 होणार असला तरी अमावस्या तिथी ही 6:53 संपणार आहे. त्यामुळे अमावस्या तिथी सुरू असताना आपल्याला गुढी जी आहे तर ती उभी करायची नाही. कारण गुढी जी आहे तर ती आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला उभी करत असतो आणि जोवर अमावस्या आहे तर तोपर्यंत चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी जी आहे तर ती नसणार आहे. म्हणूनच अमावस्या तिथी संपल्यानंतर म्हणजे 6:53 आपल्याला गुढी जी आहे तर ती उभी करायची आहे. कारण 6:53 चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्याला 6:53 अगोदर मात्र यंदा गुढी जी आहे तर ती उभी करायची नाही. कारण यंदा गुढीपाडवा आणि फाल्गुन अमावस्या एकाच दिवशी आलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची जरी गरज नसले, 3.5 मुहूर्तांपैकी हा जरी एक अत्यंत शुभ मुहूर्त असला तरी सुद्धा आपल्याला सकाळी 6:53 अगोदर गुढी उभी करायची नाही. 6:53 जोवर कोवळं ऊन आहे म्हणजे अगदी 8 वाजेपर्यंत सुद्धा आपण गुढी जी आहे तर ती उभी करू शकतो.
आणि सायंकाळच्या वेळेला ही गुढी जी आहे तर ते आपण उतरवत असतो. ज्या सन्मानाने आपण गुढी उभी करतो त्याच सन्मानाने ती आपल्याला उतरवायची सुद्धा आहे. जेव्हा सूर्य मावळतो त्या अगोदर 5 मिनिटं किंवा अगदी सूर्य मावळण्याच्या अगोदर 2 मिनिटं का होईना, परंतु ही गुढी आपल्याला उतरवायची आहे. म्हणजेच काय, तर सूर्यास्त झाल्यानंतर मात्र ही गुढी आपल्याला उतरायची नसते. त्यामुळे सूर्यास्त होण्या अगोदरच आपल्याला ही गुढी उतरवायची आहे.